तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवीन पाठाची सुरुवात करत आहोत. प्रकरण 6 वसाहतवादाविरुद्ध भारतीयांचा संघर्ष. यामध्ये आपण भारतात ब्रिटिशांनी जो आपला वसाहतवाद सुरू केलेला होता आणि या वसाहतवादातूनच भारतात साम्राज्यवादास सुरुवात केली आणि या साम्राज्यवादी धोरणामुळे भारतीयांनी ब्रिटिशांच्या विरोधात संघर्ष करण्यास सुरुवात केलेली आहे. तर त्या संघर्षाची माहिती आपण या प्रकरणात पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, ब्रिटिश भारतात व्यापारी म्हणून आले आणि व्यापार करता करता त्यांनी भारतीय राजकारणात हस्तक्षेप करून त्यांनी भारतात आपलं साम्राज्य निर्माण करण्यास त्यांनी सुरुवात केलेली आहे. आणि भारतात जेव्हा त्यांची सत्ता स्थापन झाली, तर सत्ता स्थापन झाल्यानंतर त्यांच्या एकंदरीत धोरणामुळे भारतीयांच्या मनात नेहमीच असंतोष निर्माण झालेला होता. त्यामुळे ब्रिटिश सत्तेच्या स्थापनेपासूनच भारतीयांनी ब्रिटिशांच्या विरोधात संघर्ष करण्यास, उठाव करण्यास किंवा बंड करण्यास सुरुवात केलेली होती. त्याचाच परिणाम म्हणून आपल्याला सांगता येईल की ब्रिटिशांच्या विरोधात 1857मध्ये एक फार मोठा देशव्यापी उठाव घडून आलेला होता. परंतु आपल्याला इथं असं म्हणता येईल की 1857मध्ये जो ब्रिटिशांच्या विरोधात देशव्यापी उठाव झाला, तर त्या उठावाच्या पूर्वी म्हणजेच ब्रिटिश सत्तेच्या स्थापनेपासूनच ब्रिटिशांच्या विरोधात देशाच्या वेगवेगळ्या भागात छोटे मोठे उठाव किंवा ब्रिटिश सत्तेला विरोध झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे. त्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने सांगता येईल की 1818मध्ये खानदेश इंग्रजांच्या ताब्यात गेला, तेव्हा सातपुडा, सातमाळा आणि अजिंठ्याच्या परिसरातील भिल्ल एकत्र येऊन त्यांनी ब्रिटिशांशी लढा करण्यास सुरुवात केलेली होती. दुसऱ्या बाजीरावाचा जो विश्वासू सहकारी आहे त्र्यंबकजी डेंगडे, हा इंग्रजांच्या कैदेतून सुटून त्यांनी भिल्लांना ब्रिटिशांविरुद्ध लढण्याकरिता प्रेरणा देण्यास सुरुवात केलेली होती. त्यांचे जे पुतणे आहेत त्र्यंबकजी डेंगडे व गोंदोजी व महिपा यांनी या उठावाचे नेतृत्व केले. या उठावामध्ये अनेक भिल्लांनी आपला सहभाग घेतलेला होता. कॅप्टन ब्रिग्ज यांनी भिल्लांची कोंडी करण्यास किंवा त्यांना अडचणीत पकडण्यास त्यांनी सुरुवात केली. त्याकरिता त्यांनी भिल्लांची सर्वप्रथम जी मिळणारी रसद आहे तर ती रसद बंद करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यानंतर इंग्रज अधिकारी माउंट स्टुअर्ट एलिफिन्स्टन यांनी भिल्लांना आपल्याकडे वळवण्यासाठी वाटसरूचे जे आहेत तर त्या प्रवाशांचे संरक्षण करण्याच्या कामावर त्यांची नियुक्ती केली. तर काही भिल्लांना नोकऱ्या व पेन्शन देण्यासुद्धा सुरुवात केलेली होती. तर अशा प्रकारे एका बाजूला भिल्लांना सवलती देत असतानाच मात्र दुसऱ्या बाजूने भिल्लांची दमन करण्याससुद्धा त्यांनी सुरुवात केल्याचं आपल्याला दिसून येत आहे. एक इंग्रज अधिकारी मेजर मोरिन यांनी भिल्लांना शरण येण्यास भाग पाडलेले होते. 1822मध्ये हरिया या भिल्लाच्या नेत्याने जो उठाव केलेला होता तो उठाव कॅप्टन रॉबिन्सन या इंग्रज अधिकाऱ्यांनी मोडून काढला. पुढे लेफ्टनंट ओट्रम यांनी सुद्धा भिल्लांचं उठाव मोडून काढण्याचा प्रयत्न केले. त्याचबरोबर एकीकडे हे भिल्लांचं उठाव मोडून काढण्याचा प्रयत्न होत असताना दुसरीकडे या भिल्लांना आपल्याकडे आकर्षित करण्यास किंवा त्यांचा विश्वास
जिंकण्याचाही ते प्रयत्न करत होते. त्यांना शहरी जीवनात आणण्याचं त्यांनी प्रयत्न केले. त्यांच्याकडून माफीचे जाहीरनामे लिहून घेण्याचा प्रयत्न झालं. जमीन देणे, तगाई देण्याचं सुद्धा त्यांनी म्हणजे प्रयत्न केलेला आहे. त्यांच्यावर जे काही जुने गुन्हे आहेत तर ते गुन्हे माफ करण्याचे सुद्धा आश्वासन दिले. भारतीय सैन्यामध्ये भरती करण्याच्या प्रयत्नामुळे पुढील काळात भिल्लांचा जो उठाव आहे तो उठाव करण्याचे जे प्रमाण काही पुढील काळात कमी झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे. हंसाजी नाईक यांचे राज्य आजच्या नांदेड भागामध्ये होते. या हंसाजी नाईकने निजामाच्या राज्यात सामील होण्यास नकार दिला. त्यांनी निजामाचे काही किल्ले जिंकून घेतले. हंसाजीच्या नाईकच्या या हालचालीमुळे साहजिकच आहे निजाम आणि हंसाजी नाईक यांच्यात संघर्ष निर्माण होणे अपरिहार्य झाले. त्यामुळे मेजर पिटसन, कॅप्टन इव्हान्स आणि कॅप्टन टेलर यांच्या नेतृत्वामध्ये इंग्रजांची फौज निजामाच्या मदतीसाठी आली आणि उभयपक्षी झालेले युद्ध जवळपास 25 दिवस चालले. शेवटी हंसाजी नाईक यांचा पराभव झाला. त्यानंतर चित्तूरसिंग यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्ह्यामध्ये रामोशांनी इंग्रजांच्या विरोधात उठाव करण्यास सुरुवात केली. संतू नाईक व उमाजी नाईक हे या उठावाचे नेतृत्व करत होते. त्यांनी पुण्याहून मुंबईला जाणारा जो सावकारी जी संपत्ती आहे तर ती संपत्ती त्यांनी लुटून घेतली. पुण्याजवळील भांबुर्डे येथे सरकारी संपत्तीसुद्धा त्यांनी लुटून घेतलेली होती. अशा प्रकारे आपल्या कारवायांमुळे उमाजी नाईक व संतू नाईक यांनी इंग्रजांच्या नाकात दम आणलेलं होतं. या सगळ्या प्रकाराला म्हणजेच उमाजी नाईक व संतू नाईक यांच्या विद्रोहाला आळा घालण्यासाठी त्यांचे जे सहकारी आहेत भुजबा, पांड्या, येसाजी यांची माहिती देणाऱ्यावरला 5,000 रुपयाचे इनाम देण्यात येईल किंवा बक्षीस देण्यात येईल अशा प्रकारची घोषणा इंग्रजांनी केली. त्याचबरोबर उमाजी नाईक व संतू नाईक यांना मिळणारी जी मदत आहे तर मदत रोखण्याचे सुद्धा इंग्रजांनी प्रयत्न केले. त्यासाठी गावकऱ्यांनी त्यांना मदत करू नये, अन्न, वस्त्र, निवारा किंवा पैसा अशी कुठल्याही प्रकारची मदत करू नये अशा प्रकारचा आदेश इंग्रजांनी काढला. या इंग्रजांकडून मिळालेली जी वतने आहेत तर ती वतने जप्त करण्याची त्यांना धमकी देण्यात आली. उमाजीबद्दल माहिती देणाऱ्याला म्हणजे जी बक्षीस देण्यात येईल अशा प्रकारची जी घोषणा करण्यात आलेली होती. तर त्यामुळे काही प्रमाणात इंग्रजांना त्याचा फायदासुद्धा झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे. आणि जे शरण येतील त्या शरण येणाऱ्यांना माफीसुद्धा देण्यात येईल अशा प्रकारची घोषणा इंग्रजांनी केलेली होती. इंग्रज अधिकारी कॅप्टन डेव्हिडसन आपल्या घोडदळाच्या 5 कंपन्या घेऊन उमाजी नाईकांच्या पाठीमागे निघालेला होता, परंतु त्याचा काही फारसा उपयोग झालेला नाही. सातारा, वाई, भोर, कोल्हापूर येथे उमाजी नाईक व इंग्रज यांच्यात सतत संघर्ष चालूच होता.
दुसरा एक इंग्रज अधिकारी आहे कॅप्टन मॉकिन्सनने, यांनी उमाजीचा पाठलाग केला. इंग्रजांनी उमाजी नाईकांना जिवंत पकडण्याचे किंवा ठार मारण्याचे आदेश दिलेले होते. शेवटी भोरजवळ इंग्रजांनी उमाजी नाईकाला पकडून त्याच्यावर खटला चालविला आणि खटला चालवून त्याला फाशीची शिक्षा देण्यात आली. पुढे 1828मध्ये महादेवगडचं जे किल्लेदार आहे फोंडो सावंत तांदूळवाडीकर यांनी उठाव केला. मात्र इंग्रजांनी हा उठाव आपल्या लष्करी बळावरती तो मोडून काढला. इंग्रजांचे एकंदरीत धोरण पाहून सावंतवाडीतील सरदारांनी एकत्र येऊन उठाव केला. परंतु पुनर्या इंग्रज सरकारचा जो प्रतिनिधी आहे त्या प्रतिनिधीने हा उठावसुद्धा त्यांनी मोडून काढला. उठावात सामील असलेल्या सरदारांपैकी काहींनी ब्रिटिशांविरुद्ध एकत्र येऊन लढा देण्याचा प्रयत्न केला. मात्र 1845मध्ये येथे लष्करी कायदा लागू करण्यात आल्याने कॅप्टन ओट्रमने हा उठावसुद्धा पूर्णपणे मोडून काढला. कोल्हापूर संस्थानामध्ये किल्ल्याचे संरक्षण करणारे जे गडकरी असत त्यांना मराठ्यांच्या काळात वेतन मिळत असे. परंतु इंग्रजांनी आपल्या राजवटीत या गडकऱ्यांचे अधिकार जे आहेत आणि जे पगार जो मिळत होता तर तो अधिकार आणि पगार तो बंद करण्यात आल्याने इंग्रजांच्या विरोधात कोल्हापूरमधील जे गडकरी जे आहेत तर ते गडकरी यांनी इंग्रजांच्या विरोधात संघर्ष करण्यास सुरुवात केली. त्यामुळे जो इंग्रज अधिकारी आहे कॅप्टन ओट्रम यांच्या नेतृत्वाखाली या गडकऱ्यांचा विद्रोह दमन करण्यासाठी पाठवण्यात आले. 1844मध्ये पन्हाळा, पावनगड, विशाळगड या उठाववाल्यांच्या ताब्यात आले आणि त्यानंतर मद्रासकडून इंग्रजांची फौज आल्याने या गडकऱ्यांना इंग्रजांसमोर शरण येण्याशिवाय दुसरा काही पर्याय राहिलेला नव्हता. तर अशा प्रकारे आपल्याला 1857च्या पूर्वी जे विविध उठाव झालेले आहेत तर त्या विविध उठावांची माहिती आपल्याला